बरं, दरम्यान कोकाटे यांच्या या संदर्भामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। कोकाटेंविरोधामध्ये अटकेचे आदेश असून देखील त्यांची आमदारकी रद्द होण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। मात्र विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली जाणार नाही। कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पावलं उचलण्यासाठी विधिमंडळाला आता केवळ कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीची प्रतीक्षा आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे। दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री तसंच आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। एकीकडे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंडेंनी भेट घेतलेली आहे। बरं, या भेटीचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी देखील राजकीय वर्तुळामध्ये मात्र दोन महत्त्वाचे तर्क लावले जातात। पहिला तर्क काय सांगतो तर गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं वापसी होणार का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकाटे यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंडे दिल्लीत नेमकी काय रणनीती आखतायत, असे दोन महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तर्क जाणून घेण्यामागचं मुख्य कारण काय आहे तर अगदी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मला रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या, अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं। बरं, एका बाजूने हे आवाहन आल्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले अजित पवार यांनी नेमकं काय त्यांना आश्वासित केलेलं होतं, काय त्यांनी सूचक इशारा दिलेला होता, ही दोन्ही वक्तव्य अतिशय महत्त्वाची पाहूया। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।